ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये जाती शक्तिशाली होतात ना, म्हणजे जातीची तटभिंत जर बलवान ठरली तर पुरोगामी म्हणवणारी सरकार सत्तेमध्ये येतात. आणि ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये धर्म बलवान ठरतो, धर्माचं बोलबाला जास्तीचा होतो, त्यावेळी उजव्या विचारधारेची म्हणजे भाजपासारखी सरकार सत्तेमध्ये येतात. आणि आज घडीला महाराष्ट्रामध्ये काय झालंय, आज प्रत्येक जातीनं आपापली तटभिंत अगदी मजबूत करायला घेतलेली आहे. आणि त्याचं कारण म्हणजे एक सर्वात मोठं केंद्रबिंदू ठरलं ते अंतर्वाली मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा म्हणजे मराठा आंदोलन उभं केलं आणि तिथून पुढं मराठा एकसंघ झाला. आणि एकसंघ झाल्याच्या नंतर एवढ्या लाखोंच्या संख्येनं मराठा एक होतोय, त्याची प्रतिक्रिया येणं हे साहजिक होतं. आणि मग जेवढे काही छोट्या मोठ्या जाती आहेत त्यांनी सुद्धा त्याच धर्तीवर आपापल्या तटभिंती बांधायला सुरुवात केली. आणि हा सगळ्यात मोठा धोका कुणाला होणार आहे तर भाजप सरकारला, देवेंद्र फडणवीस सरकारला. हा भविष्यात आणि आज घडीलाही या जाती बलवान ठरले की धोका या म्हणजे उजव्या विचारधारेच्या सरकारला जास्तीचा धोका निर्माण होतो. म्हणून मग त्यांनी काय केलं की मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन चिरडता येतंय का यासाठी पहिला प्रयत्न करून पाहिला. ते चिरडता आलं नाही, ते मोठं झालं. आणि ते मोठं झाल्याच्या नंतर मग आता मात्र ते अगदी धाक दडपशाही या मार्गाने आपल्याला यश मिळत नाही, तेव्हा आता कुठंतरी राजकीय चाली म्हणजे ज्याला कूटनीती म्हणतो त्याचा वापर करायला सुरुवात झालेली. ती कशी, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन किंवा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये मराठा जात तिच्या विरोधामध्ये वंजारी उभा नाही राहिला, त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये माळी उभा नाही राहिला, त्या विरोधामध्ये धनगरही उभा नाही राहिला. म्हणजे मराठा समाजाच्या विरोधामध्ये उभा केला गेला तो वर्ग. कारण इथं जात विरुद्ध जात जर संघर्ष झाला असता तिथं आणखी भाजपचे पाय खोलात गेले असते. म्हणून त्यांनी अगदी काळजीपूर्वक वर्ग विरुद्ध जात हा लढा कसा होईल याकडं म्हणजे अतिशय चांगलं विचारपूर्वक त्यांनी ही पावलं उचललेली दिसून येत आहेत. मग मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उभं राहिलं ते कोणत्या जातीच्या विरोधामध्ये नव्हतं, ते वर्गाच्या विरोधात नव्हतं. मग हे वर्ग हे नवनाथ वाघमारे अथवा लक्ष्मण हाके यांना असा काय धोका निर्माण झाला. म्हणजे धनगर जमातीला म्हणजे धनगर जी जात आहे तिलाही धोका नव्हता मराठ्यांपासून, माळी समाजालाही नव्हता आणि वंजारी समाजालाही नव्हता. मग एवढं टोकाचा संघर्ष वर्ग विरुद्ध जात जो उभा राहिला महाराष्ट्रामध्ये तो का, त्याचं कारण एक आहे की जात मराठ्यांची त्यांच्या डोक्यात, मराठा तरुणांच्या जी जात डोक्यात गेली आहे ती कुठंतरी आता त्या जातीची शक्ती वर्गाच्या विरुद्ध लढून म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल, मराठा तरुणांच्या डोक्यातली जात काढायची तर पहिला प्रयत्न हा करावा लागेल की जे प्रमुख सेनापती किंवा जे लढतायत सेनापती म्हणून मनोज जरांगे त्यांचं चारित्र्य हनन अथवा त्यांची जेवढी काही म्हणजे कमकुवत दुवे आहेत ते समोर आणून ते समाजासमोर मांडणं. होईल काय त्यानं, मग त्यासाठी लक्ष्मण हाके ज्या पातळीवर जाऊन बोलतात ते वर्गाचं हित, ओबीसीचं हित म्हणून बोलत नाहीत. किंवा हे नवनाथ वाघमारे अगदी शिव्या देण्यापर्यंत जातात, त्याचं कारणही एकच आहे की त्यांना काहीही करून मनोज जरांगे पाटलांचं चारित्र्य हनन करायचंय. आणि चारित्र्य हनन झालं की मग समाजाचा जो म्हणजे एक संघ बघण्याचा जो दृष्टिकोन असतो त्याच्यामध्ये कुठंतरी फट पडते. म्हणजे एक माणूस जरी चूक म्हणायला लागला ना तर 10 माणसं चूक म्हणायला वेळ लागत नाही नंतर. मग लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे त्याबरोबर जेवढे काही भाजपच्या अंतर्गत देवेंद्र फडणवीसांनी पाळलेली पोसलेली जेवढी कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलावर तोंड सुख घेतलं आणि प्रयत्नही केला तसा.
पण जेवढा आपण प्रयत्न करतोय तेवढा उलटच पडतोय. आता मात्र एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र हा जातीची प्रयोगशाळा झाली आहे, त्या महाराष्ट्राला आता धर्माची प्रयोगशाळा करायची. जर जात कमकुवत करायची असेल, जातीचं प्राबल्य कमी करायचं असेल, तर त्या जातीच्या विरोधामध्ये धर्म उभा करावा लागणार आहे. आणि मग या मराठा तरुणांच्या डोक्यामध्ये जी जात आहे ती काढून त्या जागेवर धर्म जर पेरला, तर आपल्याला भविष्यातलं 2029चं जे सरकार आणायचं एक हाती, आताही तसं नाही म्हटलं तरी ते भाजपचं एक हाती सरकार आहे सत्तेमध्ये, कुणी काहीही म्हणू. कारण या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 10-20 आमदार असे आहेत की ते कमळाचीच चिन्हाची माणसं, त्या मानसिकतेची कोणत्याही क्षणाला ती देवेंद्र फडणवीसांच्या सोबतच असतील. आणि अगदी त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेची गत तीच आहे. त्या पक्षातले सुद्धा 10-20 आमदार भाजपचेच आहेत. आणि म्हणून आता अजितदादांचं तर अपघाती एक्झिट आहे, निधन झालं. पण आता जे एकनाथ शिंदे आहेत त्यांची जेवढी चारित्र्य, त्यांचं जेवढं खच्चीकरण करायचं तेवढं झालेलं आहे. कारण ते खरात प्रकरणामध्ये त्या अनेक प्रकरणं जोडून भ्रष्टाचाराचे, म्हणजे जे ठाण्यामध्ये जे प्रकल्प, मोठे मोठे प्रकल्प होते ते पुन्हा बाउन्स करणं, जेवढे निर्णय बघा एकनाथ शिंदेंनी जेवढे मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतलेत तेवढे देवेंद्र फडणवीसांनी एकतर फिरवलेत, नाहीतर त्यांचे रिवावे केलाय. म्हणजे त्यांनी कोणतीच गोष्ट एकनाथ शिंदेची, म्हणजे जितकं शक्य होईल तितकं ताटात जेवायला घेणे आणि सगळं ओढून घेणे हा प्रकार आहे. मग आता मात्र ही महाराष्ट्रामध्ये धर्म वाढला पाहिजे, धर्माचं प्राबल्य वाढलं पाहिजे. यासाठी मग त्यांनी काय केलं की मराठवाड्यामध्ये बघा, मनोज जरांगे पाटलांनी मुंबई बंद केली. अक्षरशः मुंबईला वेठी धरण्याची ताकद आहे. मग तिथून पुढे मग दीपक बोराडे सारख्या तरुणालाही वाटलं की आपणही आपली जात बांधू शकतो. अक्षरशः बांधल्या गेली. कारण हे जे मक्तेदारी अगोदरची जी होती मंडळी, की ती जानकर असतील किंवा तो पडळकर असतील किंवा हे लक्ष्मण हाके असतील, एक हाती म्हणजे सर्वसामान्य घरातनं आलेल्या तरुणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणत्याही जातीचा थोडासा उदार असतो आणि वरचा चांगला असतो. म्हणजे हा लबाड नाही, जातीला धोका देणार नाही, आपल्या हिताचं काहीतरी करेल असं त्या जातीला वाटत असतं. त्यातून दीपक बोराडे नावाचा तरुण धनगर समाजाचं एक हाती नेतृत्व करायला लागला महाराष्ट्रामध्ये. ही या जातीय आंदोलनाची म्हणजे निर्मिती आहे. मनोज जरांगे पाटील जन्माला म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये जे उदयाला आले ते सुद्धा जातीच्या याच्यामधनं जन्माला आले. म्हणजे मग आता यांचा प्रभाव जर कमी करायचा आहे तर मग मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जात वाढली आहे, पण आता जर मराठवाड्यामध्ये त्यातल्या त्यात प्राबल्य जास्त आहे जातींचं. आणि मनोज जरांगे पाटील ज्या मराठवाड्यामधून येतात, मराठवाड्यामध्ये त्यांनी बराचसा धुमाकूळ घातला गेल्या वेळेस. पाहिजे ते उमेदवार निवडून आले, नको ते पडले. मग आता मराठवाड्यापेक्षाही मग ही प्रयोगशाळा त्यांचं केंद्रबिंदू म्हणजे बीडमध्ये आणून सोडली आहे. म्हणजे अगोदर जातीची प्रयोगशाळा, आता धर्माची प्रयोगशाळा भाजपनं केली आहे. आणि त्यासाठी त्यांनी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी ज्यांना कधी राग आला नाही, ते गोविंददेवगिरी काय म्हणतात, ते आनंद स्वरूप, पेशवाईने तलवार गाजवली शिवाजी महाराजांचं नाव झालं म्हणतात, ते बागेश्वर टोप काढून त्या रामदासाच्या पायावर ठेवला म्हणतात. एवढी घाणेरडी मंडळी जर भगव्या वेशामधली तोंडामधनं अमृत जिथं यायला पाहिजे तिथे एवढी घाण गरळ बाहेर टाकणारी ही मंडळी, त्यावेळेस हे संग्राम जगताप असेल, हा पडळकर असेल किंवा हा लाडगे असेल, कोणत्या बिळामध्ये शेपूट घालून बसतात ते कळायला मार्ग नाही. पण ते मात्र हिंदुत्व म्हणून बीडमध्ये आता हिंदूंचा आक्रोश करतायत. तो आक्रोश नेकनूरमध्ये होतोय, बीडमध्ये घेऊन पाहिलंय, बीडमध्ये हिंदूंचा आक्रोश करून पाहिलाय, बीड पेटलं नाही. मग आता मुस्लिम बहुल असलेलं ग्रामीण भागामधलं एक केंद्र म्हणजे नेकनूर आहे.
आणि तिथं एक रेशीम बागेतला पगारी कथेकरी बाबा, त्याला त्याच्याकडं रसद पुरवणे, त्या माध्यमातून ही शिवद्रोही म्हणजे हिंदूद्रोहीच म्हणावं यांना, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो ना, तो हिंदू असू शकत नाही. आणि जो हिंदू आहे ना, तो कधीही मरेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल, एकतर समोरच्याचं मुंडकं छाटेल, नाही तर आपला जीव गेला तरी त्या लोकांच्या विरोधात लढल्याशिवाय राहणार नाही. आणि हे हिंदू कसले इथं येतात, हिंदू आक्रोश करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना सुद्धा त्यांच्या तोंडातून ब्र निघत नाही. आणि आता इथं येऊन फक्त ते हिंदू मुस्लिम करणार. पण हिंदू मुस्लिम नाही करायचंय त्यांना एकच करायचंय की अंतरवलीचं केंद्र खालसा करायचंय. मराठा तरुणांच्या मनामध्ये जो जातीचा अभिमान आहे तो काढून त्यांना धर्माचा अभिमान पेरायचा आहे. आणि त्याच्यासाठी ही देवेंद्र फडणवीसांची पोसलेली सांभाळलेली काय जी असेल ती पिलावळ बीड जिल्ह्यामध्ये आणून सोडली जाते. आणि नेकुणूर, अहो जे मुसलमान ज्यांनी गुन्हा केला त्यांची जागा जिथं पाहिजे होती तिथं एका झाड आहेत. ते प्रश्न मिटलेला. 1992 ला सुद्धा दंगल झाली नाही, ते नेकुणूर आहे. देशामध्ये सगळीकडे असंतोष होता त्यावेळेस सुद्धा नेकनूर शांत राहिलंय. ते नेकनूर पेटवायला घेतलंय. आणि जर ते नेकनूर पेटलं तर काय होणार आहे की ह्या ज्या जातीच्या मराठा तरुण वर्ग जो आहे ना, त्याच्या अंतःकरणामध्ये कुठंतरी जात कमकुवत ठरेल आणि धर्म थोडासा बलवान होईल. आणि हेच तर या देवेंद्र फडणवीस त्यांची जी रेशीम बागेतली जी आतापर्यंत हिंदू नाही आहेत ती मंडळी आहेत, यांना हिंदू म्हणूच नका. कारण ती मंडळी केवळ सत्तातुराणाम न भयम न लज्जा, कामातूर व्यक्ती असला ना त्याला लाज आणि भय वाटत नसतं म्हणतात, काम प्रबल झाल्यावर. तशी हे भाजपचे हे देवेंद्र फडणवीस वगैरे जे आहेत ना, ही सत्तातूर आहेत. यांना लाज नाही आणि यांना नैतिक नीतिमत्तेचं भय सुद्धा उरलेलं नाही. आता त्यांना एकच करायचंय, ते म्हणजे मराठा तरुणांच्या डोक्यातली जातीचा अभिमान काढायचा आहे आणि तिथं धर्माचा अभिमान पेरायचा आहे. आणि अंतरवाली सराटीचं जे केंद्र आहे ते खालसा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण नक्कीच आता सगळ्या जातींचे तरुण यांना हे कटकारस्थान अगदी माहिती आहे. म्हणजे हा काळ आता पूर्वीचा नाही. तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं. आता प्रत्येक घरामधला एक तरुण बोलायला लागलाय आणि त्याला कळायला पण लागलेलं आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं या कथेकरी बाबांचं लक्षात ठेवा, भाजपचा कार्यकर्ता ओळखता येत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता ओळखता येईल तुम्हाला, काँग्रेसचा ओळखता येईल, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता ओळखता येईल तुम्हाला, देशातल्या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते ओळखता येतील. ओळखता येणार नाही तो भाजपचा कार्यकर्ता. कारण त्यांनी दाढी वाढवली आहे, मोठा गण लावलाय, मोठ्या मोठ्या गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहेत, भगव्या वस्त्रामध्ये. तुम्ही बघा, ही धर्मप्रचारक नाहीये, ती पक्षप्रचारक आहेत. आणि इथं तर आपला पूर्णपणे आपल्याशी छल होतो, म्हणजे आपल्याला धोका होतो. आपण त्यांना वारकरी समजतो, आपण त्यांना संत समजतो, पण ते खरे असतात. विठ्ठल विठ्ठल म्हणायचं सोडून हिंदू हिंदू म्हणायला लागला, समजून घ्यायचं रेशीम बागेची लस इंजेक्शन त्याला भेटलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते बोलतंय, बाकी दुसरं काहीच नाही. मग आता हे देवेंद्र फडणवीस आणि रेशीम बागेतलं ते विचारवंत यशस्वी होतील का? पुन्हा आणखी पुरोगामी चळवळ नव्यानं या महाराष्ट्रामध्ये बलवान होतील? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.